नवीन भागाला सुरुवात करायची आहे. त्याचा आता उल्लेख न करता डायरेक्ट सोमवारी तुम्हाला कळेल की आपण काय घेणार आहोत ते. तर या ठिकाणी ऍक्टिव्ह पॅसिव्ह जो भाग चाललेला आहे, तर तुम्हाला होमवर्क असा आहे की रविवारी गुढीपाडवा असल्यामुळे अभ्यास होणार नाहीये. तर उद्यासाठी मी 25 सेंटेन्सेस देणार आहे ऍक्टिव्ह पॅसिव्हचे. तेवढे करून घ्या आणि वूडचे 2-3 व्हिडिओज जे आहेत ते आणि हा ऍक्टिव्ह पॅसिव्ह हे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की पहा. कारण एकदा बघून कळणार नाहीये, हे 2-3 वेळा पाहावे लागणार आहेत, तेव्हा तुम्हाला कुठेतरी ते क्लिअर होणार. सो लेट स्टार्ट नाव टुडे. आता जस्ट मी काय केलं, स्वप्नालीजींनी सांगितलं होतं मला की चार्ट आहे का, तर मी थोडा चार्ट क्रिएट करून तो आता तुमच्या बरोबर शेअर करतोय मी. म्हणजे चार्ट पण मिळेल आणि तुम्हाला कळेल पण. आता जर दुपारच्या बॅचला मी शेअर केला नव्हता तर तो आता दुपारच्या बॅचवाल्यांना पण मी आता ग्रुपवर शेअर करेन बॅच झाल्यानंतर, आणि आता पण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतील. इथे बघा कॉलम बनवले आहेत 1, 2, 3, 4, 5. पहिल्या कॉलममध्ये टेन्सेस म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस, तिसऱ्या कॉलममध्ये पॅसिव्ह व्हॉइस, चौथ्या कॉलममध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मराठीमध्ये आणि 5व्या कॉलममध्ये पॅसिव्ह व्हॉइस मराठीमध्ये. तर मुद्दामून हे जो टेबल बनवला आहे हा तुम्हाला अजून मदत करेल समजून घेण्यासाठी. तर आपण डायरेक्टली चार्ट बघूनच सुरू करूया. मग मी तुम्हाला काही वाक्य विचारेन पुढे. या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस इंग्लिश मधलं वाक्य प्रेझेंट सिंपल, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, साध्या वर्तमान काळाचं. शी राईट्स अ लेटर, म्हणजे मराठी लिहिले ती पत्र लिहिते, हे सिंपल प्रेझेंट टेन्स वाला वाक्य आहे. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तेच वाक्य होतं, अ लेटर इज रिटन बाय हर, म्हणजे मराठीत 5व्या कॉलमला आहे, पत्र तिच्याद्वारे लिहिले जाते किंवा तिच्याकडून लिहिले जाते. म्हणजे 2 वाक्य मराठीतली शेवटी 2 कॉलम आणि 2 वाक्य इंग्लिश मधले हे दुसरं आणि तिसरं कॉलम, आणि पहिल्या कॉलम मध्ये काळाचं नाव दिलंय. राईट. तर मग आता या ठिकाणी आपण बघूया. पहिल्यांदा सिंपल प्रेझेंट टेन्स, शी राईट्स अ लेटर, ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे अ लेटर इज रिटन बाय हर, म्हणजे इथं काय दाखवले बघा. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ती, म्हणजे कर्त्याने वाक्य सुरू झालेलं आहे शी, आणि पॅसिव्ह व्हॉइस अ लेटर म्हणजे कर्माने वाक्य सुरू झालेलं आहे, कारण तिच्याकडून पत्र लिहिले जाते, म्हणजे पत्र हे कर्म आहे आणि लिहिणारी ती आहे म्हणून तिच्याकडून, म्हणून बाय हर शेवटी येतो कारण तिच्याकडून. या ठिकाणी त्याच्याकडून असतं तर बाय हिम आलं असतं, माझ्याकडून असतं तर बाय मी आलं असतं, तुझ्याकडून तर बाय यूच राहतं, यू राहतं, त्यांच्याकडून दे असेल तर त्यांचं देम होतं बाय देम. राईट. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे शेवटी प्रोनाउन्स कसे बदलले हे आपल्याला बघायला मिळतं. आता दुसरं वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू वर्तमान काळाचं वाक्य आहे. मराठीत ते वाक्यावरती पत्र लिहित आहे. पहिलं मराठी वाक्य बघू आपण. ती पत्र लिहित आहे. मग शी इज रायटिंग अ लेटर असं वाक्य होतं. शी इज रायटिंग अ लेटर. तर 1 मिनिट होल्ड करा, 1 मिनिट. जरा प्रतिभा दाते मॅडमचा बहुतेक लिंक गेलेली नाहीये. हा, हे ऐकते का 2 मिनिटं? प्रतिभा दाते मॅडमला फोन लाव, काय प्रॉब्लेम आहे विचार त्यांना. प्रतिभा दाते म्हणणार. ओके. तर मग आता वाक्य आहे ती पत्र लिहित आहे, म्हणजे शी इज रायटिंग अ लेटर. आणि हेच वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये शेवटच्या कॉलम मध्ये मराठीत आहे बघा, पत्र तिच्याद्वारे लिहिले जात आहे, म्हणजेच तिच्याकडून लिहिले जात आहे. तर इंग्लिश मध्ये होतं तिसरा कॉलम पॅसिव्ह व्हॉइस वाला, अ लेटर इज बीइंग रिटन बाय हर. आता हा बीइंग काय घेतलाय बरं? कारण नियम आहे पॅसिव्ह वाक्यांमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप येतं काळ कुठलाही असला तरी. बघा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये रिटर्न थर्ड फॉर्म आलाय, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये पुन्हा रिटर्न थर्ड फॉर्म आलाय. तर इथे नियम असा आहे, पॅसिव्ह काळांमध्ये कुठलाही काळ आला तरी क्रियापदाचे तिसरे रूप येते. पण आता हा चालू काळ कसा दाखवायचा? मग लेटर नंतर इज तर घेतलेला आहे, एम इज आर पैकी इज घेतला, अ लेटर इज, आणि बी ला आयनचे रूप लावलं म्हणजे बिंग झालं, म्हणजे ती चालू अवस्था या बिंगच्या द्वारे दाखवली आहे, आणि म्हणून क्रियापदाचं आयनचे रूप घेण्याची गरज भासली नाही, डायरेक्ट तिसरं रूप आलं, म्हणजे अ लेटर इज बिंग रिटन बाय हर. आता हेच वाक्य
आपण जर थोडं प्रॅक्टिकल घेतलं आत्ताच्या घटनेवर, तर तुम्ही असं म्हणाल, आमच्याकडून स्पोकन इंग्लिशचा क्लास अटेंड केला जात आहे. अटेंड केला जात आहे हे आत्ताच्या काळावरती किंवा आत्ताच्या प्रसंगावरती ते होईल. मग तुम्ही वाक्य म्हणाल, स्पोकन इंग्लिश क्लास इज बिईंग अटेंडेड बाय अस, असं ते वाक्य झालं. प्रतिभा दाते. ओके. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. मराठीत वाक्य काय बघा, तिने पत्र लिहिले आहे. मग इंग्लिशमध्ये काय आलं, शी हॅज रिटन अ लेटर. हे शिकलोय आपण, शी हॅज. मग हॅज का आला बरं? कारण या ठिकाणी कर्ता एकवचनी आहे. ही शी इट सिंगलर नाउन म्हणून हॅज आला, आणि आय वी यू दे प्लुरल नाउन असेल तर हॅव येतो, आणि क्रियापदाचे तिसरे रूप येते. आता बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पण तिसरं रूप आलंय, कारण हा नियम आहे आपला. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये क्रियापदाचं तिसरंच रूप येतं, आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तर कुठलाही काळ आलं तरी तिसरं रूप येतं. म्हणून दोन्हीकडे तिसरं रूप दिसतंय बघा. शी हॅज रिटन अ लेटर, आणि पॅसिव्ह वालं वाक्य होतंय, पत्र तिच्याद्वारे लिहिले गेले. कोणाचा तरी आवाज येतोय इथे. एक मिनिट थांब जरा. ठीक आहे. पत्र तिच्याद्वारे लिहिले गेले आहे. मग लेटर हॅज बीन घेतलं बघा, हॅज बीन रिटन बाय हर. मग इथे फक्त ॲज हॅज आलेला आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, आणि पॅसिव्ह मध्ये हॅज बीन आलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवा की या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर हॅज आला पूर्ण वर्तमान काळात, तर पॅसिव्ह मधल्या पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅज बीन होतो. आणि जर पूर्ण वर्तमान काळात हॅव आला असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हॅव बीन होतो. पण नीट आहे का, पण कर्मावर डिपेंड आहे. इथे हॅज का आला, कारण कर्ता शी आहे म्हणून. पण कर्मामध्ये जर कर्ता म्हणजे जो कर्म कर्त्याच ठिकाणी बसलाय तिथे अनेक वचन असेल तर हॅव येणार. उदाहरणार्थ बघा, तिच्याद्वारे पत्र लिहिली जात आहेत, असं पत्र अनेक वचन असतं तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काही फरक पडला नसता, कारण ती कर्ता आहे. शी हॅज रिटन लेटर्स. लेटर्स निघून गेला असता, नुसतं लेटर्स. पण मग फरक पडणार पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. तिच्याद्वारे पत्र लिहिली जात आहेत अनेक वचन आहे, मग पॅसिव्ह मध्ये वाक्य होणार लेटर्स. येणार नाही, कारण अनेक वचन आलाय. लेटर्स आणि मग हॅज बीन न घेता हॅव बीन होणार. लेटर्स हॅव बीन रिटन बाय हर. जो आपला नियम आहे ना, की हॅज येतो एक वचनी असेल तर, आणि हॅव येतो अनेक वचनी असेल तर. तर अशा पद्धतीने आपण 3 काळांचं पाहिलं. आता आपण 1 मिनिट. रेणुका मॅडम कुठं बागेत वगैरे बसलाय का क्लासला? बाग दिसत. हा, पाहिजे. येस. आता आपण बघूया सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. साधा भूतकाळ स्क्रीनवर दिसतोय पहिल्या कॉलम मध्ये, दुसऱ्या कॉलम मध्ये ऍक्टिव्ह वालं वाक्य, तिसऱ्या कॉलम मध्ये पॅसिव्ह वालं वाक्य, चौथ्या कॉलम मध्ये मराठी ऍक्टिव्ह वालं वाक्य, आणि 5व्या कॉलम मध्ये मराठी पॅसिव्ह वालं वाक्य. तर पहिल्यांदा आपण उलट जाऊया. म्हणजे आपण पहिल्यांदा मराठीवाला ऍक्टिव्ह वालं वाक्य घेतलं, तर तिने पत्र लिहिले. आपल्याला माहिती नियम काय होतो. सिंपल पास्ट टेन्सच्या होकारार्थी वाक्यामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप येते, हे आपण शिकलोय. व तिने पत्र लिहिले म्हणजे शी रोट अ लेटर, राईटचा सेकंड फॉर्म रोट. आता पॅसिव्ह मधलं वाक्य काय झालं बघा, पत्र तिच्याद्वारे लिहिले गेले. आता या ठिकाणी पॅसिव्ह आलं इंग्लिश वाक्य, अ लेटर वॉज रिटन बाय हर. तर कंपॅरिझन जर केलं प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्सचं कंपॅरिझन केलं, तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये अ लेटर नंतर इज दिसला होता. अ लेटर इज रिटन बाय हर, म्हणजे तिच्याद्वारे पत्र लिहिले जाते. आणि इथे आहे अ लेटर वॉज रिटन बाय हर, म्हणजे तिच्याद्वारे पत्र लिहिले गेले. फरक फक्त इज आणि वॉजचा झालेला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये. आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स बघतोय, चालू भूतकाळ.
पुन्हा मागून बघूया इकडून चौथ्या कॉलम पासून. ती पत्र लिहित होती. मग लगेच दुसरा कॉलम सांगतो इंग्लिश मधला, शी वॉज रायटिंग अ लेटर. म्हणजे वॉज आला कारण करता एकवचन आहे. आता लास्ट कॉलम मध्ये आहे पत्र तिच्याद्वारे लिहिले जात होते. मग इथं अ लेटर वॉज, परत बिंग आला कारण चालू काळ दाखवायचा आहे. अ लेटर वॉज बिंग रिटन बाय हर. आणि चालू वर्तमान काळामध्ये सेम असं वाक्य, फक्त वॉचच्या ऐवजी इजचा वापर झालेला आहे. लिहिले जात आहे म्हणून, आणि इथे लिहिले जात होते म्हणून इजच्या ठिकाणी वॉज. बाकी सगळं वाक्य सेम आहे. आता पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये बघा, चौथ्या कॉलम मध्ये मराठी वाक्य आहे, तिने पत्र लिहिले होते. तिने पत्र लिहिले होते. महापूर्ण भूतकाळ असल्यामुळे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हॅड सहाय्यकारी क्रियापद कर्त्यानंतर येतो आणि क्रियापदाचे तिसरे रूप येते. मग दुसऱ्या कॉलम मध्ये इंग्लिश वाक्य आलं, शी हॅड रिटन अ लेटर. पण हेच वाक्य पॅसिव्ह मध्ये पाचव्या कॉलम मध्ये मराठीत आहे, पत्र तिच्याद्वारे लिहिले गेले होते. हे मराठी वाक्य पण नीट समजून घ्या. तर हे वाक्य तिसऱ्या कॉलम मध्ये इंग्लिश मध्ये पॅसिव्ह आला आहे, अ लेटर हॅड बीन रिटन बाय हर. जसं मगाशी बघितलं आपण, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅज आला किंवा हॅव आला ऍक्टिव्ह मध्ये, तर तो पॅसिव्ह मध्ये हॅज बीन किंवा हॅव बीन होतो कर्त्याप्रमाणे, है ना. तसं पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅड आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, तर पॅसिव्ह मध्ये तो हॅड बीन होणार, कुठलाही करता आला तरी, कारण हा एकमेव आहे. आता खाली सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. चौथ्या कॉलम मध्ये मराठी वाक्य आहे, ती पत्र लिहिलं. लिहिलं नाही, लिहिल म्हणजे भविष्यामध्ये लिहिल. काही लोक वाचतात ती पत्र लिहिलं, तर तिने पत्र लिहिलं असं असतं ते भूतकाळातलं. पण इथे ती पत्र लिहिल म्हणजे हे भविष्यकाळ. मग विलचा वापर होतो ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जे आपण शिकलो आतापर्यंत. मग शी विल क्रियापदाचे पहिले रूप येते, शी विल राईट अ लेटर. आता हेच वाक्य पॅसिव्ह मध्ये पाचव्या कॉलमला मराठी, पत्र तिच्याद्वारे लिहिले जाईल. पत्र तिच्याद्वारे लिहिले जाईल. मग इथे विलच्या ठिकाणी विल बी होणार. नुसतं विल न घेता विल बी घेणार आपण. कर्म पहिलं म्हणजे अ लेटर विल बी रिटन बाय हर. बाय हर थोडा झाकला गेलाय. अ लेटर विल बी रिटन बाय हर. तर हे झालं पॅसिव्ह व्हॉइस. आता पुढची स्लाइड बघूया आपण. एक, दोन आणि तीन. आता फ्युचर परफेक्ट टेन्स घेतलं बघा. या ठिकाणी फ्युचर कंटिन्युअस टेन्स नाही घेतला आपण. म्हणजे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स हे तीन बघितले की लगेच आला सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. हे तीन घेतले म्हणजे एकूण 6 काळ झाले. त्यानंतर 7वा बघितला आपण सिंपल फ्युचर टेन्स याच्या आधी. आणि 8वा जो आहे आता फ्युचर परफेक्ट टेन्स. म्हणजे मी तुम्हाला परवा काल सांगितल्याप्रमाणे एकूण 12 काळांपैकी फक्त 8 काळ ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह होतात. मग त्यातला फ्युचर कंटिन्युअस टेन्स बघा आलेला नाहीये, तो होत नाही. आणि शेवटचे तिन्ही म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ, आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. असे खाली 3 आणि चालू भविष्यकाळ हा 4था होत नाहीत. म्हणून डायरेक्टली आपण सिंपल फ्युचर टेन्स करून डायरेक्ट उडी मारली आपण फ्युचर परफेक्ट टेन्सला. इथे वाक्य काय बघा, पूर्ण भविष्यकाळामध्ये 4थ्या कॉलम मध्ये आहे, तिने पत्र लिहिले असेल. अंदाज बांधताना कृती पूर्ण झालेली अंदाजामध्ये तिने पत्र लिहिले असेल. मग शी विल हॅव इथं सहाय्यकारी क्रियापद आहे, क्रियापदाचे तिसरे रूप. शी विल हॅव रिटन अ लेटर. हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मराठी वाक्य 5व्या कॉलमला, पत्र तिच्याद्वारे लिहिले गेले असेल. आणि 3ऱ्या कॉलमला इंग्लिश वाक्य आलं, अ लेटर विल हॅव बीन. बघा
प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅज आणि हॅवचा हॅज बीन आणि हॅव बीन, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅडचा हॅड बीन आणि फ्युचर परफेक्ट टेन्स मधला विल हॅवचा विल हॅव बीन असा फरक दिसतो आपल्याला. पत्र तिच्याद्वारे लिहिले गेले असेल, अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय हर. अशा प्रकारे 8 काळ आपण पाहिले ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह, एकच कृती घेतली, एकच करता घेतला. आता की रूल्स फॉर पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसचे रूल काय बघा. ऑब्जेक्ट ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस बिकम्स सब्जेक्ट ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मधला जो ऑब्जेक्ट होता शेवटी, इथं पत्र हे ऑब्जेक्ट आहे ना, तर ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट झालेलं आहे. हा पहिला फरक. बरोबर आहे. कारण या वाक्यांमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता म्हणजे सब्जेक्ट शी आहे आणि ऑब्जेक्ट लेटर आहे. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आता हा ऑब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट झाला, म्हणजे लेटर पहिला आला आणि शी म्हणजे बाय हर हे इकडं ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलं. असा फरक दिसतो. त्यानंतर दुसरा पॉइंट काय, यूज बी वर्ब विथ पास्ट पार्टिसिपल, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. यूज बी वर्ब. बी म्हणजे या ठिकाणी एमिजार, वॉज, वेअर अशा पद्धतीने कुठलंही आलं तरीही तिसरं रूप येतं, हे सांगण्याचा अर्थ आहे. म्हणजे कुठलाही आला काळ तर तुम्हाला क्रियापदाचे तिसरेच रूप दिसणार. आणि चौथं, टेन्स शुड बी मेंटेन वाईल कन्व्हर्टिंग. म्हणजे काळ जो आहे तो अबाधित राहायला पाहिजे कन्व्हर्टिंग करताना, फक्त सहाय्यकारी क्रियापदे बदलतात असा या ठिकाणी अर्थ आहे. आता हे एवढं समजून घेतल्यानंतर मी हा चार्ट तुम्हाला, आपली बॅच संपली आत्ताची की लगेच मी आपल्या ग्रुपवर शेअर करेन. तो तुम्ही वहीमध्ये छान लिहायचा आहे, व्यवस्थित लिहायचं आहे. आता मी तुम्हाला काही वाक्य विचारतो. आता हा तुमचा राऊंड सुरू झालेला आहे. इट्स युअर राऊंड. सो रेणुका मॅडम, आर यू रेडी? पण मला तर वाटतं पहिलं तुम्हालाच विचारू आता. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, तुम्हाला आपण नंतर घेऊ, थोडस बघा कसं होतंय ते आणि मग घ्या. ओके. आता बघा वाक्य आहे. मी दुपारी हे वाक्य घेतलं होतं पण दुपारी काही लोक नव्हती, तर हे पुन्हा एकदा दुपारचं पटकन उरकून घेतो. पत्र पोस्ट केले जाते. आता गीतांजली शेलार मॅडम सांगाल का रेणुका मॅडमला नंतर घेऊ आपण जरा, म्हणजे जरा ऐकतील जरा. सांगा. पत्र पोस्ट केले. अच्छा, व्हेरी गुड. आता सांगणार आहेत आपल्याला नीता मॅडम. रोज अभ्यास केला जातो. हा? मला वाटतं हे वाक्य दुपारी तुम्हाला झालं होतं असं वाटतंय मला बहुतेक. ओके. प्रतिभा मॅडम सांगा. दाते मॅडम, दाते मॅडम. अ लेटर. अभ्यास, सॉरी, हा. रोज अभ्यास केला जातो. बोला, कोण बोलतंय? दाते मॅडम. हा, एव्हरी डे. स्टडी इज डन एव्हरी डे. बरोबर आहे, चालतंय. व्हेरी गुड. आता रेणुका मॅडम सांगा तुम्ही बरं का. शाळेत नियम पाळले जातात. सांगा मॅडम. शाळेत नियम पाळले जातात. रेणुका मॅडम. प्रत्येक. रेणुका मॅडम ट्राय करतायत, तुम्ही बाकीच्यांनी म्यूट करा जरा, म्हणजे डिस्टर्ब कोणालाच नाही होणार. फक्त रेणुका मॅडम ऑन करा ऑडिओ. सांगा आता. रूल्स आर, पुढे काय म्हणलात? नो. फॉलोचा थर्ड फॉर्म फॉलोड. फॉलोड, फॉलोड.
हा, रूल्स आर फॉलोड इन स्कूल. व्हेरी गुड. मग आता आपल्याला या ठिकाणी सांगतील प्रतिभा ननावरे मॅडम. पाणी प्याले जाते. पाणी प्यायले जाते. वॉटर इज ड्रिंकिंग. म्हणजे पाणीच पिते. ड्रंक. येस, ड्रिंक ड्रँक ड्रंक. वॉटर इज ड्रंक. आता हे वाक्य थोडंसं असं होईल बरं का, आपण प्रॅक्टिकल वाक्य घेऊ. उन्हाळ्यामध्ये खूप पाणी प्याले जाते. सांगा आता मॅडम. हा, अ लॉट ऑफ वॉटर इज ड्रंक इन समर सीझन. असं होणार ते. ओके. आता आता या ठिकाणी आपल्याला श्रद्धा मॅडम सांगतील. श्रद्धा मॅडम, तुम्हाला बघा मी विचारतोय, नवीन पुस्तके वाचली जातात. हा, न्यू बुक्स आर रेड. श्रद्धा मॅडम, दुपारी तुम्ही तुलाच नावाने दिसता, आता श्रद्धा नावाने दिसता. ओके ओके, काय काय हरकत नाही. ओके. ओके. आता आपण प्रतिभा दाते झाल्या, प्रतिभा ननावरे झाल्या, स्मिता चव्हाण मॅडम तुम्ही सांगा आता मला बरं का. मैदान साफ केले जाते. स्मिता चव्हाण मॅडम सांगतील. हा. हा, क्लीन्ड. येस, द ग्राउंड इज क्लीन्ड. बरोबर. मग हे जर वाक्य असं घेतलं असतं तर, रोज मैदान साफ केले जाते. द ग्राउंड क्लीन्ड. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. आता सुनीता फाले मॅडम तुम्ही सांगायचंय. स्वच्छता ठेवली जाते. येस. हो, एवढंच म्हणायचं. असं. द क्लीनलीनेस इज मेंटेन्ड. हा, द क्लीन इज मेंटेन्ड. मेंटेनला ईडी लागला बरं का. ओके. येस. आता आपल्याकडे येत आहेत स्वप्नाली बाले मॅडम. स्वप्नील बाले मॅडम सांगा बरं, विद्यार्थी शाळेत शिकवले जातात किंवा विद्यार्थ्यांना शाळेत शिकवले जाते. हा, टीचर एडी लावला का? येस, व्हेरी. बघा तुम्ही सांगितल्याबरोबर चार्ट केलाय मॅडम, थोडा वेळ दाखवतो. Short film करतो. हा, 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 हा. हा चार्ट आहे ना तुम्ही सगळ्यांनी चार्ट. व्हेरी गुड. येस येस, व्हेरी गुड. आता अश्विनी मेत्री मॅडम तुम्ही सांगा. आता तुम्हाला कोण दाते मॅडम बोलतात वाटतं. प्रतिभा दाते मॅडम बोलताय काहीतरी. हा, आवाज येत माझा आवाज येतोय का पण? हा, तर प्रतिभा मॅडम नंतर मला फोन करा वाटल्यास बॅच नंतर. हा, रोज योगासने केली जातात. रोज योगासने केली जातात. हे सांगतील वैशाली बालवडकर मॅडम. सांगा. योगा. योगा. हा मग. हा म्हणा.
हा हा. डन एव्हरी डे. हा. ऐका ऐका ऐका. करणे करणे म्हणजे डूचा थर्ड फॉर्म डन होतो खरं तर. योगा इज डन. हा हा. आता ऐका 2 मिनिटं, 2 मिनिटं सर्वांनी ऐका. योगाला करणेला डन म्हणू शकता, पण तिथं प्रॅक्टिस योगाशी प्रॅक्टिस जोडलं जातं. मग योगा इज प्रॅक्टिस्ड एव्हरी डे. प्रॅक्टिसचा डी लावायचा. ओके. हा हा. चालतं ना. येस, व्हेरी गुड. चालतंय चालतंय. आता आपण या बालवडकर मॅडमने उत्तर दिलेलं आहे. आता जेवण वेळेवर खाल्ले जाते. जेवण वेळेवर खाल्ले जाते या वाक्याला बनवण्यासाठी नीता मॅडम सांगा बरं तुम्ही. थांबा बाकीच्यांनी म्यूट. हा नीता मॅडम परत ऑन करा ऑडिओ. मी म्यूट केला होता, परत करा ऑन. हा. ऑन टाइम. तर मी दुपारी सांगितलं खाणे म्हणजे ईट चा थर्ड फॉर्म इटन होऊ शकतं. पण हॅव पण खाणे-पिण्याला घेतात आणि हॅवचा थर्ड फॉर्म हॅड होतो. तर तुम्ही असंही म्हणू शकता, अ मील द मील इज हॅड ऑन टाईम. द मील इज हॅड. हा हॅड सहाय्यकारी क्रियापद नाहीये, तर हा मूळ क्रियापद हॅवचं थर्ड फॉर्म हॅड आहे. बरं. या. आता आपण बघूया पेज सेकंड. आणि 2 मिनिटं जरा मला थोडा वेळ द्या. हा. आता वाक्य वेगळी आली आपल्या समोर. सेकंड फॉर्म काय आहे हॅवचा. हा. हॅवचा सेकंड फॉर्म हॅड, थर्ड फॉर्म पण हॅड आणि चौथा हॅव्हिंग. आता मला वाक्य सांगणार आहेत प्रतिभा दाते मॅडम आणि वाक्य आहे पुस्तक वाचले गेले. सांगा. द बुक. द बुक वॉज रेड. द बुक वॉज रेड. द बुक वॉज रेड. द बुक वॉज रेड. व्हेरी गुड. हो ना, म्हणून तर प्रॉब्लेम होतोय. काय ठीक आहे. तुम्ही रेकॉर्डिंग पहा आपण. दुसरं पत्र पाठवले गेले. पत्र पाठवले गेले अश्विनी मेत्रे मॅडम सांगा तुम्ही. तुम्ही आहात का रेडी? अश्विनी मेत्रे मॅडम. पत्र पाठवले गेले. लेटर वॉज घ्या. हॅज म्हणजे पूर्ण वर्तमान काळाला असता, पण तो पण हॅज बीन म्हटलं गेलं असतं. पण इथं वॉज घ्या. तर लेटर व्हेरी गुड. आता आपण घेऊया पुढचं वाक्य. जेवण शिजवले गेले. या ठिकाणी सांगते गीतांजली शिलार मॅडम. जेवण शिजवले गेले. जेवण म्हणजे हा हा कुकड. हीच लावायचं मग ते कुकड कोंबडा बिमडा शिजवलाय. नाही का? सॉरी सॉरी. कुकला कुकला ईडी जो आहे ना, तो उच्चार आहे ना कुक्ड असं. कुक्ड. हा. या. नाहीतर ते बऱ्याचदा उच्चार क्लिअर करायला गेले की कुकडं लुकडं टॉकडं वॉकडं. तर हेच चुकीचे उच्चार आहेत. ओके. उच्चार पण आपले सुधारायचे ऍक्सेंट आपला. फाईन. आता घेऊया आपण चौथं. घर स्वच्छ केले गेले. घर स्वच्छ केले गेले सांगतील आपल्याला रेणुका मॅडम. सांगा. द हाऊस
हा, द हाऊस वॉज क्लीन्ड. व्हेरी गुड. आता प्रतिभा ननावरे मॅडम तुम्ही सांगणार आहात. झाडे पाणी घालून भिजवली गेली. काम पूर्ण केले गेले. मला थोडा अवघड विचारायचं त्यांना, पण सर्व म्हणले पाचशे म्हणून ठेवले. येस, व्हेरी गुड. द वर्क वॉज डन. आता आता झाडे पाणी घालून गेली. श्रद्धा मॅडम तुम्ही सांगा आता. भिजवणीला इंग्लिश मध्ये. हा बोला, तुम्ही बोला, चला ते नाही नाही ते एखादा कपडा वगैरे, मग वेट म्हणू शकतो आपण, किंवा ड्रेंच, DRENCH, त्याला ईडी लावायचा आहे, ड्रेंच्ड. ड्रेंच्ड, ड्रेंच. हा, पण झाड अनेक वचन असल्यामुळे वॉचच्या ऐवजी वेअर यायला पावता. द ट्रीज वेअर ड्रेंच. हो, विचारलं ना. हा, व्हेरी गुड, बरोबर. हा. हम्म. हा. 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 आता बर, ऐका. मी आता जो चार्ट बनवलाय ना, तो तुम्हाला पाठवणार आहे. तो तुम्हाला पूर्ण क्लिअर करू सगळा. ओके. हा, चालेल. आता मी पुढचं वाक्य घेतो बरं का. आता वेळ कदाचित संपेल मध्ये आधी, पण वाक्य बघा. गाणी गायली गेली. गाणी गायली गेली. नीता मॅडम सांगा. द सॉंग्स वेअर संग. संग. हा, सिंग सॅंग संग. सॉंग्स वेअर संग. त्यानंतर प्रश्न विचारले गेले. प्रश्न विचारले गेले, बालोडकर मॅडम सांगा. सांगा. आस्क इडू. हा, आता 2 मिनिटं. बाकी लोकांनी शक्यतो म्यूट का ठेवा, तुम्हाला पण ते डिस्टर्बन्स नाही होणार. बघा आता, वैशाली बालोडकर मॅडम, वाक्य होतं, द क्वेश्चन्स वेन आस्क्ड, म्हणजेच आस्कड ईडी लावला. ओके. या. चित्र काढले गेले. चित्र काढले गेले. आता आपल्याला सांगणार आहेत. येस, स्मिता चव्हाण मॅडम सांगा. हा. ड्रॉन. हा, डनच्या ड्रॉन, ड्रॉन. हा, DRA. हा, शाबाश. सुनीता फाले मॅडम तुम्ही सांगायचे, निर्णय घेतला गेला. सुनीता फाले मॅडम. टेकन. टेकन, टेकन. हा, टेक, टूक, टेकन, असं डिसिजन. या. आता मी पुढचा घेतोय, काळ बदलेल. एक मिनिट. हा. आता बघा, पुस्तक वाचले जाईल. आपल्याला सांगणार आहेत या ठिकाणी स्वप्नाली मॅडम सांगा. हा, रेड म्हणायचं, रेड. हा, द बुक विल बी. हा, पत्र पाठवले जाईल. आता सांगतील आपल्याला, पत्र पाठवले जाईल. 2 मिनिटं. गीतांजली शेलार मॅडम सांगा.
पत्र पाठवले जाईल. पत्र पाठवले जाईल. आवाज येतोय का? ते बरेच जरा उशीर झाला. ते फोन येतो म्हणजे पत्र पाठवले जाईल. सांग सांगा. हा तो आत्ता कट झाला होता. नाही 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 नाही. सेंड. हा लेटर विल बी सेंड. हा SENT. हा लेटर विल बी सेंड. द लेटर. हा ओके. काय म्हणताय? आहे की मी इथेच आहे. मी ऐकतोय तुमच्या सर्वांचं. हा. मी आहे इथेच आहे. मी ऐकतोय सर्व. येतोय का आवाज? एक मिनिट हा, थांबा. मला 2 मिनिट. आता माझा आवाज येतोय का तुम्हाला? हा थांबा. हाऊ हा आम्ही तुमचं अरे तुम्ही बोलताय तेव्हा मला बोलायला चान्स नाही होत. हा मी इथंच होतो पण तुमचं चाललंय गडबड गडबड. इथंच होतो. मी ऐकत होतो तुम्ही सर्वजण बोलत होते ना तर मी ऐकत होतो. ओके. आता येतोय का आवाज? हा. नाही पण छान सगळ्यांजण व्यवस्थित शेअर करत होते. आता बघा वाक्य आहे हा झाडांना पाणी घालण्यात येईल. आता झाड अगदी बरोबर तेच ऐकत होतो मी. त्याच्यामुळे मी डायरेक्ट खालचं घेतलं होतं वाक्य. आता तुम्हीच सांगा मॅडम. चला. ननारे मॅडम सांगा. झाडांना पाणी घातले जाईल. झाडांना पाणी घालण्यात येईल. सॉरी. हा वॉट. हा येस. हा विल बी फ्रॉम द गिवन द वॉटर विल बी गिवन संपलं.